नमस्कार. मी सरिता सुर्वे, एक आरोग्य सल्लागार आहे आणि आरोग्य सल्लागार या नात्यानं तुम्हाला आज आरोग्याचे विविध स्तर कोणते आहेत ते सांगणार आहे. आरोग्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं येतं ते शारीरिक आरोग्य. माझं शरीर उत्तम आहे का, निरोगी आहे का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. की विविध आजारांचं हे माहेरघर बनलं आहे. जसं BP, डायबेटीज, शुगर, थायरॉईड, जॉईंट पेन, कंबरदुखी, टाचदुखी, मायग्रेन असेल, थायरॉईड असेल, असे वेगवेगळे आजार आजकाल बळावत चाललेले आहेत. तर ते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला त्याला सामोरं जावं लागत आहे. मग आरोग्य सल्लागार म्हणून तुम्ही योग्य लाईफस्टाईल तुमची कशी असली पाहिजे हे आपण सांगतो आणि त्याच्याद्वारे तुम्हाला ह्या वेगवेगळ्या जो त्रास होतो त्या त्रासातून तुम्हाला कसा सुटका मिळेल किंवा मग कशी तुम्ही खूप एक निरोगी छान आयुष्य जगू शकता याच्याबद्दल मी मार्गदर्शन करू शकते. मग शारीरिक आरोग्यामध्ये तुम्ही स्वतःचा शरीराचा अभ्यास करायचा आहे आणि स्वतःची लाईफस्टाईल कशी आहे त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी काय खाते, माझा आहार हा माझ्या शरीरावर परिणाम करणारा आहे, मला एनर्जी देणारा आहे का, मला न्यूट्रिशन पोषक घटक देणारा आहे का, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मी जो आहार घेत आहे त्या आहारामुळे मला किती आरोग्य मिळणार आहे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून शारीरिक आरोग्य जर जपायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल आपल्याला चेंज करायला पाहिजे. जी काही धकाधकीची लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल चेंज करून कोणाचा तरी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्हाला उत्तम असं आयुष्य जगायचं आहे. म्हणून शारीरिक आरोग्य पहिलं जपलं पाहिजे. शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही एखाद्या तुमचा जो गोल आहे तो तुम्हाला प्राप्त तुम्ही करू शकता. आरोग्याच्या स्तरामध्ये दुसरा स्तर येतो मानसिक स्तर. ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा आहे, कारण जरी शारीरिकरित्या तुम्ही उत्तम असाल तरी मानसिकरित्या तुम्ही अतिशय उत्तम असं सक्षम असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, ह्या धकाधकीच्या युगामध्ये तुम्हाला तुमची मानसिक स्थिती सावरून ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मानसिकरित्या खंबीर असाल, येणाऱ्या कोणत्याही चॅलेंजेसला उत्तम प्रकारे सामोरे जात असाल, तुम्हाला त्याला टॅकल करता येत असेल तर तुम्ही खूप छान आयुष्य जगू शकता. तुमच्या मनावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही, तुमचं मानसिकरित्या खच्चीकरण होणार नाही. कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांनी मोटिवेट करून उपयोग नसतो, स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं असतं. तुम्हीच तुम्हाला मोटिवेट करणार आहात. वेळोवेळी क्षणोक्षणी कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघितले तरीसुद्धा ते मोटिवेशनल व्हिडिओ फक्त 2-3 मिनिटांसाठी असतात. पण जर कायमचं जर आपल्याला मोटिवेट करणारं कोणी असेल तर तुम्ही स्वतः आहात. म्हणून कितीही तुम्ही खचलात तरी स्वतःला मोटिवेट करायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत ज्या तुम्हाला आनंद देऊन जाणार आहेत. जसं की तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलणं किंवा फिरायला आवडत असेल तर फिरायला जा. कोणते छंद तुम्हाला आवडत असतील, सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, ड्रॉइंग असेल, जे छंद तुम्ही आवर्जून जपा. कारण हे छंद तुम्हाला आनंद देणारे आहेत. तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडतं, म्युझिक ऐका. डान्स करायला आवडत असेल, डान्स करा. तुम्हाला ज्या गोष्टीमुळं आनंद मिळतो अशा गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही दुःखी कष्टी होता तेव्हा आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. ना की कुठल्या व्यसनांना आहारी जाऊन त्याचा विसर पडेल यासाठी स्वतःची हेळसाळ करणं. मग शारीरिक हेळसाळ होते, मानसिकसुद्धा वेगळे त्रास होतात. त्याच्यामुळे कोणत्याही व्यसनांना बळी पडू न देता स्वतःला मोटिवेट करा. तुमच्या मनालासुद्धा तुमच्या काय जाणार आहे की खूप छान तुम्ही जपलं पाहिजे. जसं आपण शरीर जपतो, आपल्या ब्रँडेड वस्तू जसं ब्रँडेड घड्याळ असेल, ब्रँडेड शूज असतील, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड कार असेल, त्याला वेळोवेळी आपण सर्व्हिसिंग करतो. त्याला वेळोवेळी आपण योग्य असं बघा, आता त्याचं साफसफाई करण्यासाठी खूप महागाचे शॅम्पू असतात किंवा मग जेल असतात. ते जेल आपण त्या वॉश करण्यासाठी वापरतो, वेळोवेळी सर्व्हिसिंगला देतो, वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन जातो. मग जसं त्या गाड्या स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो त्याच्यात बसायला, तसंच हे शरीर आणि मन स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.
जे काही चुकीचा आहार आहे तो न खाता आपण शरीराला स्वच्छ ठेवू शकतो आणि चुकीचे विचार न करता आपण मनाला स्वच्छ ठेवू शकतो. मनाला चुकीचा आहार म्हणजे आहार म्हणजे कोणता, की जर तुम्ही एखाद्याबद्दल राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर, संशय, चिंता, एखाद्याची सूड घेण्याची भावना, असे जर चुकीचे टॉक्सिन्स, मानसिक टॉक्सिन्स म्हणू शकतो आपण याला, ते जर तुम्ही बाळगले तर नक्कीच तुम्ही काय करणार आहात, तुमचं मानसिक खच्चीकरण होणार आहे. 100% तुम्ही अजिबात फोकस करू शकणार नाही आहात. मग तुमचा जो काही गोल आहे तो तुम्हाला अचीव नाही करता येणार. त्याच्यामुळे शारीरिक आरोग्य, दुसरं आहे मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे आणि येणारे जे काही घटना आहेत किंवा जे काही चॅलेंजेस आहेत त्याला शांतपणे कसं उत्तर दिलं पाहिजे किंवा कसं टॅकल करता आलं पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे. नंतर आहे तिसरं, की वैचारिक आरोग्य. तुम्ही विचार कसे करतात, तुमचे विचार योग्य आहेत की अयोग्य आहेत, ह्याच्यावर जर तुमचं कंट्रोल असेल तर तुमचे विचार खूप निरोगी आहेत. कारण योग्य विचार आले तरच आपण योग्य कृती करू, अयोग्य विचार आले तर अयोग्य कृती करू आणि त्याच्यावरच आपली काय असते, निर्णय क्षमता डिपेंड असते. मी जर योग्य विचार करत असेल तर मी योग्य निर्णय घेऊ शकेन आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्याच्यामुळेच वैचारिक स्वास्थ्य असणं खूप गरजेचं आहे. स्वस्थ विचार असणं खूप गरजेचं आहे. स्वस्थ विचार म्हणजे कोणताही अयोग्य विचार करायचा नाही आहे, चुकीचे विचार करायचे नाही आहेत. माझं आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं भलंच होईल असे विचार आपल्याकडे आले पाहिजेत. त्याच्यामुळे थोर विचारवंत आपले होऊन गेलेले आहेत, त्यांचे विचार आपण आत्मसात केले तर नक्कीच एक सुंदर व्यक्तिमत्व आपलं घडू शकतं. वैचारिक आरोग्यानंतर येतं ते बौद्धिक आरोग्य. जर तुमचे विचार उत्तम असतील, योग्य अयोग्य तुम्ही विचाराचं सांगड घालू शकत असाल किंवा मग त्याचं निवड करता येत असाल तर तुमची योग्य ती तुम्ही निर्णय क्षमता घेऊ शकता आणि जेव्हा योग्य निर्णय घेतल्यानंतर तुमची बुद्धी तुम्ही पणाला लावून तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकता. म्हणून हे सगळे जे आरोग्य आहेत ते एकमेकांवर डिपेंड आहेत. वैचारिक आरोग्य असेल तर बौद्धिक आरोग्य तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा, खोटं बोलण्यासाठी काय करतात, त्या मेंदूला ताण द्यावा लागतो की अरे मी हे खोटं बोललो, मग अजून खोटं, अजून खोटं, मग खोटं बोलून बोलून आपण किती ताण द्यायचं आपल्या मेंदूला. तेच जर आपण खरं बोलून गेलो तर मेंदूला अजिबात ताण होत नाही, कुणाला घाबरून राहायची गरज लागत नाही. म्हणून शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, वैचारिक आरोग्य व बौद्धिक आरोग्य हे परस्पर संलग्न जुळलेले आहेत. नंतर येतं ते आर्थिक आरोग्य. जर आर्थिकदृष्ट्या आपण सबळ नसू तर नक्कीच आपलं मन आपल्याला त्रास देणार आहे. आपलं मनाचं खच्चीकरण होणार आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत, आता मी पैसे कुठून आणू, किंवा मला पैशाचं मनी मॅनेजमेंट जमत नाही आहे, मग मनी मॅनेजमेंट मी कसं करू, हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, हे सुद्धा त्यासाठी आर्थिक आरोग्य आपलं उत्तम असणं गरजेचं आहे. जेव्हा माझ्या खिशामध्ये 4 पैसे असतील, माझ्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी जर मला पुरेसा पैसा असेल तर मी उत्तमरीती आयुष्य जगू शकते किंवा शकतो, बरोबर. त्याच्यामुळे पैसा, आर्थिक आरोग्य, बघा, भरपूर पैसे कमवायच्या मागे गेलात तर हे सगळं जर शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक हे सगळे आरोग्य तुम्ही गमावून बसता. कारण तुम्ही फक्त पैशांचा विचार केला, फक्त इन्कमचा विचार केला आणि स्वतःचं खाणं पिणं हे सगळं दूर ठेवलं, योग्य प्रॉपर झोप घेतली नाही तर तुमचं आरोग्य बिघडणार नाही. वेळेवर जेवला नाही, वेळेवर पाणी पिलं नाही तर तुमचं आरोग्य बिघडणार आहे. म्हणून योग्य वेळी योग्य आहार घेतल्यानंतर सुद्धा तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. त्याच्यामुळे जर आर्थिक आरोग्य सुधारायचं असेल तर तुम्हाला तुमचं शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक या सगळ्या आरोग्याचा तपशील घेऊन, किंवा आपण स्वतःच्या शरीराकडे हेळसाळ तर करत नाही आहोत ना, स्वतःची मानसिकता तर कुठं बिघडत नाही आहे ना, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर उत्तम प्रकारे पैसा आला, तुमचा जर पैसा येता जर तुमचं शरीरच बिघडत चाललं असेल तर ते पैशाचं स्वातंत्र्य, पैशाचं आरोग्य किंवा आर्थिक आरोग्य तुमचं काहीच उपयोगाचं नाही आहे. जर तुम्ही पैसा योग्य दिशेने लावत असाल, कमवलेला पैसा हा थोडासा माझ्या शारीरिक खर्चासाठी, थोडासा मानसिक खर्चासाठी
वापरला तर खूप उपयुक्त होईल. शारीरिक खर्चासाठी म्हणजे मला जो लागणारा आहे सकस संतुलित आहार, जे म्हणजे काही भाज्या असतील किंवा मग फळं असतील, जो काही माझा योग्य आहार माझ्या शरीरासाठी लागणारा आहे, त्यासाठी तुम्ही तुमचा पैसा खर्च करणार आहात. माझ्या मानसिकतेसाठी म्हणजे जे माझे छंद आहेत, ज्याच्यातून मला आनंद मिळतो, ही मानसिकता त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च केला आहात, तर तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे आणि परिणामी तुमची आर्थिक आरोग्य तुमच्याकडे येणार आहे. जो पैसा आर्थिक आरोग्य म्हणजे तुमचा जो काही पैसे कमवले आणि त्याच्यामुळे जर तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य बिघडलं, तर ते आर्थिक आरोग्य होत नाही. हे सगळे आरोग्य एकमेकांशी परस्पर जुडलेले आहेत. नंतर आहे सामाजिक आरोग्य. जेव्हा तुमचं शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक, आर्थिक आरोग्य उत्तम असेल, तेव्हा थोडंफार तुम्ही सामाजिक आरोग्यसुद्धा तुम्ही उत्तम ठेवू शकता. जर तुम्ही मानसिकरित्या खच्चीकरण झालेले असेल, तर ह्याच्यावर ओरड, त्याच्यावर ओरड, ह्याला शिवीगाळ कर, त्याला मारहाण कर, याच्यामुळे तुमचा किंवा मग घरात भांडणं करतात, घरात भांडणं होतात. त्याच्यामुळे सामाजिक आरोग्य तुमचं धोक्यात येतं. म्हणूनच की आपल्याला हे सगळे आरोग्य एकत्र बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या आरोग्यातून जाल, तेव्हा तुम्ही सामाजिक बांधिलकी तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. मग समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. त्याच्यामुळे समाजासाठी चॅरिटी करणं, दानधर्म करणं, अशा गोष्टी मग आपण काय करतो, करायला सुरुवात करतो. म्हणजे हे आरोग्याचे विविध स्तर आहेत. हे सगळे आरोग्य आपल्याकडे नसेल, तर आपलं काय होतं की कुठेतरी आपलं गणित बिघडतं आणि कुठेतरी आपण नाराज होतो, नर्वस होतो. त्याच्यामुळेच सामाजिक आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इतरांना किती छान बोलता, किती छान त्यांच्याशी वागता, हे बघणं खूप गरजेचं आहे. हे आहेत विविध आरोग्याचे विविध स्तर, जे आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात. आणि ह्याच्यामधून जर तुम्हाला नक्कीच योग्य असं आरोग्य कसं आपण प्राप्त करायचं, ह्याचं तुम्हाला जर अजून काही डिटेल माहिती हवी असेल, तर नक्कीच मला कॉल करा. मी तुमची मदत करू शकते. थँक्यू सो मच. धन्यवाद.